नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्याची मोठी अपडेट ती म्हणजे कृषी रसायन किंमत कमी होणार। पश्चिम आशियातील देशामध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे भारताला त्याचा फटका हा बसतोय। पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भारताला त्याची किंमत चुकवावी लागत आहे। सध्याची मोठी अपडेट आहे। तुम्ही जर आता न्यूजला जरी पाहिलं तर हीच अपडेट दिसणार आहे। रसायन कमी होणार का, याची किंमतीत कमी होणार का, रसायन जे आहे शेती आपण विषयामध्ये वापरण्यात जाणारे जे काही खते असतील ते कमी होणार आहेत। आताची मोठी अपडेट आहे बघा। इकडे जरा वेळ वाया न घालवता आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। मग कृषी रसायन किंमत कमी होणार तर यामुळे देशांतर्गत महागाई वाढेल अशा पद्धतीचे संकेत वेगवेगळ्या रिपोर्टमधून अहवालातून पुढे येत आहेत। आता याची पार्श्वभूमीवरती मागच्या काही दिवसापूर्वी एक चर्चा सुरू होती। ती म्हणजे कुठली तर की देशात कृषी रसायनाच्या किमती सुद्धा खरीप हंगामात वाढतील अशा पद्धतीची शक्यता आहे। मग आता नेमकं यातलं तथ्य काय आहे? केंद्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय या किमतीत नियंत्रणात ठेवण्यासाठी कसा महत्त्वाचा आहे हे आपण पाहूया बघा। तर त्यासोबतच कृषी रसायनाची मागणी नेमकी किती असते, त्यासोबत पुरवठा नेमका किती होतो, आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे, खरंच खरीप हंगामात कृषी रसायनाच्या किमती महागतील का किंवा कमी होतील, हे दोन प्रश्न आता सध्या महत्त्वाचे आहेत। जे आहेत ते म्हणजे कुठले, किमती महागतील किंवा किमती कमी होतील हे कशावरून ठरतं तर सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकामध्ये जे युद्ध चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्यावर ही किंमत ठरू शकते बघा। आयात निर्यात खूप ठिकाणी होत असते, त्यावर हे निर्णय ठरणार आहेत। चला तर मग या सगळ्याची माहिती पाहिली आपण घेणार आहोत। तर बघा, इथं इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातलं जे युद्ध आहे ते 1 महिन्यापेक्षा अधिक काळ जास्त झाल्यामुळे त्यामध्ये अधिकाधिक तणाव हा जगभरात निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्यानुसार तर आपण पाहिलं इथं तर मोदींची म्हणजे जर मोदी सामुद्रिक म्हणजे समुद्रमार्गाने आपण जे घेत असतो जी माहिती सामुद्रिक आहे, यामध्ये समुद्रध्वनीच्या माध्यमातून जगातला मोठा व्यापार हा घडून येतो। समुद्रध्वनी म्हणजे काय, जहाजानुसार कंटेनरनुसार आपण जे काय माल पाठवतो त्यानुसारची संपूर्ण माहिती आपण इथं पाहतोय बघा। परंतु वाहतुकी ठप्प झालेली आहे। आता या विस्कळीत झालेल्या वाहतुकीनंतर त्याचाच फटका आपल्या भारताला सुद्धा बसतोय। आपण पाहिलं या विस्कळीत झालेल्या वाहतुकीमुळे आपल्याला फटका बसतोय, पण फायदा होतोय की नाही तर तोटाच होत आहे आपल्या इथं बघा। इकडे पुन्हा एकदा आणखी एक माहिती सांगतो तुम्हाला। भारतात 19% ही आयात पेट्रोल केमिकलची होत असते, म्हणजे जी कृषी रसायनासाठी आवश्यक असतात त्याची आयात समुद्राच्या माध्यमातून मार्गी होत असते। परंतु आता मात्र तिथलीच जी परिस्थिती आहे ती अत्यंत वाईट झाली आहे। समुद्राच्या मार्गाने सर्व व्यवहार होत असतात, कृषीचे असू दे नाहीतर कुठला भाजीपाला असू दे, सर्व काही होत असतात। पण आता ती परिस्थिती थांबली असल्यामुळे आपल्याला हा मोठा फटका सहन करावा लागतोय आणि त्यामुळेच एकूण पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्यांमध्ये पाहायला मिळतं तर कारण इथं पश्चिम आशियात देखील महत्त्वाच्या देशात भारत हे पेट्रोल केमिकल आयात करत असतो बघा। भारत हे पेट्रोल केमिकल आयात करत असतं, तुम्हाला माहीत असेल। पण आयात हे सगळ्यात झाल्यानंतर या सगळ्यांमध्ये आता मात्र ही आयात काही प्रमाणात ठप्प रखडलेली आहे आणि त्यामुळेच खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, तणनाशक असतील किंवा याच्या किमती वाढतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसेल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात आहे। परंतु या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। केंद्र सरकारने नुकताच 2 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 पर्यंत या दरम्यान महत्त्वाच्या पेट्रोकेमिकल आयातीवरती सीमा शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे उद्योगाला काहीसा दिलासा नक्कीच मिळतोय बघा। हा निर्णय घेतल्यामुळे दिलासा मिळणार, पण इथून पुढे रक्कम वाढणार की नाही याची आपण पूर्ण अपडेट पाहणार आहोत। आणि यामध्ये सांगण्यात आलंय की आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा खरीप हंगाम कृषी रसायनाचा तुटवडा निर्माण होणार नाही। तुटवडा तर होणार नाही, पण शक्यता अशी वर्तवली आहे की अशा पद्धतीची शक्यता सध्या निर्माण झाली आहे। या निर्णयामुळे देशात जी कृषी रसायन आयात केली जातात त्याच्या किमती सुद्धा 7 ते 8% कमी होतील, म्हणजेच कच्चा माल हा उद्योगाला स्वस्त दरात उपलब्ध होईल अशा शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे। पहा इकडे अशा प्रकारे मतही उद्योगातील जाणकार व्यक्ती करताना, परंतु आता स्वस्त
दरात जरी हे पेट्रोकेमिकल भारतात येणार असेल तर त्याच्या खरीप हंगामात मात्र तातडीने प्रभाव हा दिसणार नाही. बघा आपण हे म्हणजे तंत्रांच्या मार्फत म्हणजे जे काय आपल्या जवळ बातमी पुरवतात जे मोठे यंत्रणा आता आपल्यापर्यंत आहे, पत्रकार असू दे, न्यूज चॅनल आहे, त्यांच्या मार्फत आता आपल्यापर्यंत आले पेट्रोकेमिकल भारतात येणार असेल तर त्याची खरीप हंगामात मात्र तातडीने प्रभाव कमी होऊ शकतो का? तर नाही, कारण पुरवठा जास्त प्रमाणात आपल्याकडे आहे. तर अशा पद्धतीने मध्येही उद्योगातल्या जाणकारांकडून व्यक्त केली जाणार आहे. बघा ही माहिती मिळाल्यानंतर आपण काय यावर अंदाज लावू शकतो, तर कारण की खरीपासाठी आवश्यक असलेले पुरवठा हा उद्योगाकडे आधीच पुरेसा आहे आणि त्यामुळे आता जो निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारच्या त्याचे परिणाम इथं सप्टेंबर ऑक्टोबरच्या नंतर दिसायला सुरू होतील. अशा पद्धतीचा दावा सुद्धा उद्योगातल्या जाणकारांकडून केला जातोय. तर यामध्ये आणखीन काय सांगण्यात आले पहा इकडे, जर आता सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये इस्ट्रोप्रोपाईल, अल्कोहोल, PVC, पोलिपोलिन त्यासोबतच EMG इत्यादी रसायनावरती सीमा शुल्क कमी करण्यात आलेलं आहे. ही रसायनं कीटकनाशक असू दे, तणनाशक असू दे, बुरशीनाशक असू दे बनवण्यासाठी वापरली जातात. त्यामुळे तुम्ही इथं लक्ष देऊन ऐकायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, अर्थात या तिन्ही घटकासाठी कृषी रसायनासाठी ही महत्त्वाची घटक आहेत. त्यानंतर कृषी रसायनांची जी काय आपण शेतीमध्ये पिकासाठी वापरतो, मग ती कीटनाशक असू दे, ते बुरशीनाशक असतील किंवा तणनाशक असतील, त्यासाठी महत्त्वाचे अशा घटक आता आपल्यापर्यंत येणार आहेत. त्यामध्ये यावरती सीमा शुल्क केंद्र सरकार लावणार नाही आहे, त्यामुळे कमी असणार आहे. काही दिवसापूर्वी उद्योगाकडून असं सांगण्यात आलं होतं की उद्योजकांकडून असं सांगण्यात होतं की कच्चा मालाचा पुरवठा अभावी 20 ते 25% या ठिकाणी कृषी रसायनाच्या किमतीत वाढू शकतो. पण यामुळे केंद्र सरकारने सावध होऊन राहिलं आहे. पण यामध्ये असं सांगण्यात आले की ही भूमिका घेतली आहे की कृषी रसायनांच्या किमती नियंत्रण ठेवण्यासाठी आता सीमा शुल्क कमी करण्यात आलं आहे किंवा रद्द करण्यात आला आहे आणि यामध्येच महत्त्वाचा पेट्रोकेमिकलचा समावेश आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यासाठी हा असेल की खरीप हंगामात नेमकं काय होणार. तर खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना कृषी रसायनांची जी काय आहे ती मूलभूत म्हणजे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, म्हणजेच ही टंचाई किंवा तुटवडा कमी होणार नाही, निर्माण होणार नाही असं या उद्योगाकडून सांगितलं आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे की कारण केंद्र सरकारने सीमा शुल्क कमी केल्यामुळे कच्चा हा उद्योगाला 8 ते 9% कमी दराने मिळतो. कच्चा माल हा उद्योगाला 8 ते 9% कमी दराने मिळतो. त्यामुळे इतर देशांमध्ये सुद्धा पेट्रोकेमिकल असतील तर किंवा कृषी रसायन असतील तर आयात करण्यात येतील आणि त्याचाही फायदा या उद्योगांना होईल. बघा उद्योगांना तर फायदा होणार आहे, पण शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे आणि त्यामुळे खरीप हंगामात कीटकनाशक असतील, तणनाशक असतील किंवा बुरशीनाशक असतील त्यांना किंमत वाढून मिळणार, म्हणजे वाढली जाईल किंवा कमी होईल जाईल यामध्ये फरक होईल. पण किंमत वाढण्याचा जो धोका होता तो आता टळल्यामध्येच आला आहे. पण सुद्धा उद्योगातल्या जाणकारांकडून सांगितलं जातंय. हे जाणकार जे आहेत ते आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात आपण आमची माहिती कोणापर्यंत देत नाही आहे आणि खोटी माहिती तर आपण अफवा तर देतच नाही. आता सुद्धा सगळ्यात साठ्यांची एकूण मागणी त्यासोबतच पुरवठ्याची जर का गणित आपण लक्षात घेतलं तर आपल्याला काय दिसतं, तर सध्या उद्योगातल्या कंपन्यांना असं सांगण्यात आले की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कृषी रसायनांसाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर 2026 पर्यंत साठा उरलेला आता आपल्याला माहिती आहे. शेतकऱ्यांना जुलैपासून साधारण मोठ्या प्रमाणात कृषी रसायनांची गरज लागते. म्हणलं का नाही तुम्हाला पहिल्यांदाच जुलैपासून गरज लागते. पण याच दरम्यान आपण पाहायला गेला तर मागणी सुद्धा वाढली आहे. शेतकऱ्यांमध्ये ज्या काही चर्चा चालल्या होत्या की पश्चिम आशियात देशामध्ये जी काही तणावाची परिस्थिती आहे त्यामुळे कीटकनाशकाच्या, तणनाशकाच्या, बुरशीनाशकाच्या किमती वाढल्या जातील, पण तसं काही नाही होणार. पण ती आता मावळलेली आहे, कारण की देशात मोठ्या प्रमाणात कीटकनाशक असतील तर तणनाशक असतील तर बुरशीनाशक असतील याचा साठा उपलब्ध आहे आणि त्यातच खरीप हंगाम शेतकऱ्यांना एक प्रकारे आधार दिला जातो. बघा खरीप हंगामामध्ये तर आधार मिळतोच, पण यामध्ये अवकाळीमध्ये पाऊस झालेला आहे. तुम्ही पाहिलं या सगळ्यात पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की उद्योगाला फायदा होईल आणि त्यासुद्धा काही प्रमाणात जी काही निर्मिती आहे जी कृषी रसायनांची तिला गती होईल अशा दावा उद्योगाकडून केला जातोय. पण यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा. कारण की आपल्या मराठी हेल्पलाईन चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा, कारण संपूर्ण माहिती आपण तुमच्या या चॅनलवरती अपडेट देत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये ढकलायला विसरू नका. तर मित्रांनो, मी महत्त्वाची ही माहिती का सांगितलं, तर कृषी रसायन म्हणजे जे आपले खत आहेत, डेलीच्या वापरातली खत असू दे, फळबागातले असू दे, ऊसामधले असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे तुमचं, बघा त्यामध्ये उपयोगाची खत आहेत. त्यामुळे हे रेट कमी होऊ शकतात. आता युद्ध तुम्हाला सांगतो महत्त्वाची अपडेट ती राहिली, युद्ध आता थांबलेलं आहे. त्यामुळं
तुम्हाला जे महागाई वाढली होती ते सर्व आता सुरळीत कमी झाला आहे, पेट्रोलचा दर कमी झाला आहे किंवा संपूर्ण जे डिझेल पेट्रोल होतं LPG गॅसचा पण दर कमी झाला आहे. चला तर मित्रांनो, आपण एवढी माहिती देऊन आपण आता इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच आपल्या मराठी हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.